अत्यंत मोठी बातमी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातनं भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। नुकतीच उदय सामंत यांनी आणि किरण सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की जर महायुतीमध्ये तणाव वाढत असेल तर आम्ही एक पाऊल मागे जातो। नारायण राणेंना जरी उमेदवारी दिली गेली तर आमच्या परीने आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि ताकदीने त्यांना निवडून आणण्यासाठी प्रचार करू, अशी भूमिका सामंत बंधूंनी जाहीर केली। आणि इकडे नारायण राणेंची उमेदवारी सुद्धा जाहीर होते। त्यामुळे यंदाच्या वर्षी कोकणामध्ये विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असा हा सामना रंगेल। गेली अनेक वर्ष शिवसेनेचा वर्चस्व तळकोकणातल्या लोकसभा मतदारसंघावरती आपल्याला पाहायला मिळालाय। यंदाच्या वर्षी निवडणूक निश्चितपणे चुरशीची होणार आहे। नारायण राणेंचं कोकणामध्ये बडं नाव आहे, बडं प्रस्ताव आहे। ते स्वतः केंद्रीय मंत्री आहेत। त्यांचे सुपुत्र नितेश राणे हे कणकवलीचे आमदार आहेत आणि नारायण राणेंचा गेल्या वेळेला विधानसभेत जरी पराभव झालेला असला तरी लोकसभेसाठी यंदाच्या वर्षी त्यांना उमेदवारी जाहीर केली जाते। सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, अखेरीस नाव जाहीर झालंय नारायण राणेंचं, लढत कशी असेल रत्नागिरी सिंधुदुर्गची? नक्कीच ज्ञानाचं जर आपण बघितलं होतं असेल तर मागील काही दिवसांपासून चर्चा होती। नारायण राणे यांचं नाव जवळपास निश्चित झालं होतं, मात्र किरण सामंत देखील इच्छुक होते। मात्र आता भाजपकडून अधिकृत घोषणा जी आहे ती नारायण राणे यांच्या नावाची करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः नारायण राणेंची ताकद आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांची ताकद आहे। आणि आता उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत देखील घोषणा केली की नारायण राणे आमचे उमेदवार असतील तर आम्ही त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करू, आम्ही त्यांच्यासोबत राहू, आम्ही त्यांचा जाहीर प्रचार करू। याचा अर्थ असा होतोय की नारायण राणे आता उमेदवार फायनल झालेले आहेत, नाव त्यांचं आलेलं आहे। त्यामुळे आता महायुती एक दिलाने आता काम करणार। आपण जर बघितलं असेल तर नितेश राणे जे आहेत ते कणकवलीचे आमदार आहेत, त्याचसोबत सावंतवाडी मतदारसंघाचा विचार केला तर दीपक केसरकर हे आमदार आहेत जे आता महायुतीसोबत आहेत। तर तिसरीकडे उदय सामंत रत्नागिरीचे आमदार आहेत, ते देखील महायुतीचे। त्यामुळे कुठेतरी नारायण राणे आता महायुतीचे उमेदवार झालेले आहेत। आणि उद्या नारायण राणे जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार उद्या 11 वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो भरणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर मागील 15 दिवसापासून खऱ्या अर्थानं चर्चा होती की रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार नक्की कोण असेल, कारण किरण सामंत यांनी देखील दावा केला होता। त्यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर किरण सामंत यांची समजूत काढण्यात यश आल्यानंतर अखेर आता नारायण राणे हे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। उद्या नारायण राणे उमेदवारी अर्ज भरतील आणि यावेळी मोठ्या प्रमाणात जे आहे ते शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे अशी देखील आपल्याला माहिती मिळते। जवळपास 50,000 कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज उद्या 11 वाजता भरण्यात येणार आहे। आणि त्याआधी आज भाजप पक्षाकडून नारायण राणे यांना एबी फॉर्म देखील देण्यात येणार आहे। थोड्याच वेळात नारायण राणे यांना हा एबी फॉर्म देण्यात येणार आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर आता हा सामना जो आहे रत्नागिरी सिंधुदुर्गचा विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असा होणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर बरेच दिवस या जागेवरनं निवडणूक कोण लढवणार, लढतीचं अंतिम चित्र कसं असेल याबद्दलचा थोडासा संभ्रम कायम होता। परंतु आता नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत, थेट लढत आपल्याला कोकणात पाहायला मिळणार आहे। सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। तर नारायण राणेंनी काल आपल्या उमेदवारी संदर्भात काय प्रतिक्रिया दिली होती ती सुद्धा पाहूया। आम्हाला वाटतं रामाप्रमाणे जनतेची सेवक म्हणून सेवा करावी, त्यासाठी जर उद्या लोकसभाचे परत सत्ता BJPची येणार आहे त्या इथला खासदार असला तर इथल्या लोकांचा विकास करायची संधी मिळेल। उमेदवारी अर्ज केव्हा दाखल होईल? 19ला सकाळी 11 वाजता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।